पवित्र मरिया ही प्रभू येशू ख्रिस्ताची आई आहे, तशीच संपूर्ण मानव जातीची आई आहे आणि तिने जगाच्या इतिहासामध्ये गेली 2000 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देऊन तिचं मानव जातीवरील प्रेम व्यक्त केलेलं आहे। मानवी जीवनाशी ती किती एकरूप आहे आणि मानवाचं तारण व्हावं म्हणून ती कशी परमेश्वराकडे मध्यस्थी करते याचे सुंदर अनुभव तिच्या प्रत्येक दर्शनातून भाविकांना आज देखील येत आहेत। आणि म्हणून या 8 सप्टेंबर तिच्या जन्मदिवसाच्या सणानिमित्ताने भाविक जगभर सर्वत्र तिच्या दर्शनासाठी जात असतात। भारतामध्ये विशेष करून आपण पाहतो की वेलंकनी, मद्रास, नागपट्टम येथे तामिळनाडूमध्ये अनेक भाविक जगाच्या कानाकोपऱ्यामधून या दिवसामध्ये येत असतात। वेलंकनी माता म्हणजे आरोग्यदायी माता आहे, तिच्या मध्यस्थीने आम्हाला आरोग्य प्राप्त होते हा भाविकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाखातर तिचे आभार मानण्यासाठी आणि तिच्या मध्यस्थीचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक तिथे जात असतात। मुंबईमध्ये इर्ला, भाटेबंदर तसेच माहीम आणि बँड्रा मौतमाऊलीच्या दर्शनासाठी हजारोने भाविक एकत्र येताना आपण पाहत आहोत। आजगत पवित्र मरियेची मध्यस्थी केल्याने तिने आपल्याकडे पाठ फिरवले आहे असा अनुभव आला नाही, तर तिच्या मध्यस्थीने लोकांना अनेक वरदान प्राप्त झाले आहेत। वसईमध्ये देखील आपण वेलंकनी माता चर्च मर्देश येथे तसेच रमेद माता चर्च रमेदी येथे तीर्थस्थानी आणि कृपा माता कॅथेड्रल हे माऊलीच्या वाहिलेले चर्च आहेत। या चर्चेसमध्ये देखील असंख्य भाविक हे पवित्र मरियेची मध्यस्थी अनुभवत असतात। ह्या नवेनाच्या काळामध्ये संपूर्ण वसईतल्या प्रत्येक चर्चमध्ये असंख्य भाविक हे नवेनामध्ये सहभागी होतात। ह्या वर्षी आपण जुबली वर्ष साजरा करीत असताना पवित्र मरिया आशेची यात्रे करू, तीर्थयात्रे करू यावर आपण चिंतन करीत आहोत आणि आपण प्रत्येकाने या आपल्या जीवनाद्वारे आशेचा संदेश द्यावा असं अपेक्षित आहे। पवित्र मरियेच्या वेगवेगळ्या गुणांवर चिंतन करून आपण पवित्र मरियेचं अनुकरण करावं अशी ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे। तेच जणू काही या वाढदिवसानिमित्त आपलं पवित्र मरियेला भेट असणार आहे। आपणा सर्वांना हा मोत माऊलीचा, वेलंकनी मातेचा, आरोग्य मातेचा सण सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशा शुभकामना आणि शुभेच्छा मी आपणा सर्वांस देत आहे।